नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण फरसाणची भाजी बनवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। तर आपण मस्त असं फरसाण घेतलेला, एक कांदा कापलेला आहे, त्यामध्ये एक टोमॅटो कापलेला आहे आणि अद्रक लसूण घेतलेला आहे। आपण कढई ठेवून त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी। तर जिरे आणि मोहरी चांगली कडकडून द्यायची आपल्याला तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला जो बारीक बारीक कापलेला कांदा आहे, तो बारीक बारीक कापलेला कांदा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये टाकून व्यवस्थित आणि चांगला आपल्याला भाजू द्यायचा आहे। तर भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं जे अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली आहे तेही टाकून घ्यायची। त्यानंतर बारीक बारीक कापलेला जो टोमॅटो आहे, टोमॅटोही आपण कापून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मस्त अशी आपण एकदम हॉटेलसारखी आपण भाजी बनवणार आहोत। चवीसाठी धना पावडर टाकलेला आहे, त्यामध्ये थोडीशी आपण हळद घालूया आणि हळद घातल्याच्या नंतर आपण तिखट घालूया। तर तिखटमध्ये तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा जर काळा मसाला असेल काळा मसालाही टाकू शकता आपल्या आवडीनुसार। तर अशा प्रकारे आपण काळा मसाला घातलेला आहे, व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊया पूर्ण मसाल्याला। तर हा मसाला एकदम रेडी झालेला आहे भाजीसाठी। त्यामध्ये आपण शिजण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊया। तर एकदम चांगला असा रस्सा आपण बनवून घेणार आहोत याचा आणि एकदम व्यवस्थित आपण गरम करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला रस्सा हा तयार झालेला। यामध्ये आता आपण थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तर चवीनुसार आपण त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालूया। फरसाणमध्ये मीठ असल्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही, तर भाजी खरट होऊ शकते। त्यामध्ये आपण कोथिंबीरही घालूया। अशी कोथिंबीर घालून गेली नंबर 1 अशी आपला फरसाणच्या भाजीसाठी, किंवा शेवही तुम्ही टाकू शकता, ज्यामध्ये आपण शेव भाजी म्हणू शकतो। तर शेव भाजीही चांगल्या प्रकारे तयार होईल। तर अशा प्रकारे रस्सा आपला तयार झालेला आहे। तर आपण त्यामध्ये आपण फरसाण टाकून घेऊया। तर असं आपण फरसाण टाकून घेतलेलं आहे। तर जेवढं पाणी आहे त्याच्या कमी प्रमाणातच फरसाण टाका, कारण की जास्त टाकल्याच्या नंतर पूर्ण भाजी घट्ट होऊन जाईल, कारण की फरसाण एकदम फास्ट ते पाणी वसून घेतं। तशा प्रकारे नंबर 1 आपली खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे। एकदम हॉटेलसारखी चव लागणार आहे। तुम्ही बनवून खा, कशी लागली सांगा कमेंट करून, आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा, आणि भाजी कशी लागली आणि अजून नवीन कोणकोणत्या रेसिपी तुम्ही पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा। अशा प्रकारे मस्त भाकरी आणि भाजीसोबत किंवा चपातीसोबत आपण अशी भाजी खायला घेऊ शकतो। तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा, आणि थँक्स फॉर वॉचिंग।